चॅप्टर नंबर 11 सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. सेल म्हणजे पेशी, स्ट्रक्चर म्हणजे रचना, म्हणजे सेल स्ट्रक्चर म्हणजे पेशी रचना, अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, ऑर्गॅनिझम म्हणजे जीव, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव. हा लेसन आपण शिकणार आहोत. व्हॉट इज द नेम ऑफ द मायन्यूट कॉम्पोनंट ऑफ विच द बॉडी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड. म्हणजे सजीवाचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले असते. मायन्यूट म्हणजे सूक्ष्म, या ठिकाणी कॉम्पोनंट म्हणजे घटक. त्या घटकाला काय म्हणतात? त्याच घटकाला सेल म्हणतात. सगळ्यात लहान जर आपल्या शरीराचा अवयव म्हटला तर तो आहे सेल. सेल म्हणजे पेशी. इज द नंबर ऑफ दिस स्मॉलेस्ट युनिट्स द सेम इन द बॉडीज ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या घटकांची संख्या सर्व सजीवामध्ये सारखीच असते का? नो. कोणत्या प्रमाणात जास्त असते, कोणत्या प्रमाणात पेशीची संख्या कमी असते. सेल म्हणजे पेशी. आपल्या शरीरात पेशी असतात, पेशीमुळेच आपण जिवंत राहतो. वी हॅव लर्न दॅट सेल्युलर म्हणजे एक पेशीय. त्यांच्या शरीरात एकच पेशी असते, अमिबासारखा. ऑर्गॅनिझम इज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दॅट द सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग थिंग. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पेशीमय रचना हे सगळ्यात मोठं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? या ठिकाणी वैशिष्ट्य किंवा लक्षण आहे. कोणाचं? सेल्युलर ऑर्गॅनिझम इज द आता सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे काय? रचना. या स्ट्रक्चरला समानार्थी शब्दाला ऑर्गनायझेशन म्हणजे पेशीमय रचना हे सगळ्या सजीवाचं महत्त्वाचं लक्षण आहे. द सेल आणि ही पेशी फंडामेंटल स्ट्रक्चर मूलभूत रचना, आपल्या शरीराची मूलभूत रचना, आणि फंक्शनल युनिट म्हणजे काय? कार्यात्मक घटक. ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कोणत्याही सजीवाचं सेल हे फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट हे पार पाडत असते. कंप्लीट द फ्लो चार्ट. आता वर्ड कशापासून बनते? लेटरपासून. लेटर म्हणजे अक्षर, LETTER. लेटर म्हणजे अक्षर. 2-3 अक्षर आले, 2 किंवा 2पेक्षा जास्त अक्षर आले त्याला आपण म्हणतो शब्द. 2 किंवा 2पेक्षा जास्त शब्द आले त्याला म्हणतो सेंटेन्स, वाक्य. आणि अनेक वाक्य जर एकाच जागी आले तर त्याला म्हणतो आपण पॅराग्राफ. असे अनेक पॅराग्राफ मिळून चॅप्टर तयार होते आणि असे अनेक प्रकरण, असे अनेक पाठ मिळून एक पुस्तक तयार होते. हे काय? याचं फ्लो चार्ट म्हणतात त्याला. अशी जे राहते ना, एकापासून एक बनवतात त्याला म्हणतो फ्लो चार्ट. वी सी द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ अ बुक इन द अबू फ्लो चार्ट. आता बघा, सगळ्यात लहान म्हणजे अक्षर अनेक आले तर शब्द तयार होते, अनेक शब्द झाले तर वाक्य तयार होते, अनेक वाक्य झाले तर पॅराग्राफ, अनेक पॅराग्राफाचं एक चॅप्टर, अनेक चॅप्टरपासून एक पुस्तक. तर याच पद्धतीनं सिमिलरली त्याचप्रमाणे देअर आर ऑर्गनायझेशनल लेवल इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवामध्ये सुद्धा या पुस्तकाप्रमाणेच आपल्या शरीराची रचना झालेली असते. दीज आर सेल. सगळ्यात लहान घटक आपल्या शरीरातला म्हणजे पहिल्या नंबरचा सेल. 2-3 सेल जास्त किंवा जास्तीचे सेल एकत्र येऊन काम करतात त्याला दुसरी पातळी म्हणजे टिश्यू बनतात. अशा 2 किंवा 2पेक्षा जास्त टिश्यू एकत्र आल्या की तो बनतो ऑर्गन 3 नंबरवर. असे अनेक ऑर्गन एकत्र आलं का त्याला म्हणतो अनेक ऑर्गन एकत्र येऊन जे सिस्टीम बनते त्याला म्हणतात ऑर्गन सिस्टीम. म्हणजे इंद्रिय संस्था हे राहते 4 नंबरला. आणि सगळ्यात शेवटी ऑर्गन सिस्टीमचा ऑर्गॅनिझम म्हणजे पूर्ण एक आपला सजीव बनतो. सेल्स फ्रॉम द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे महत्त्वाचं की सेल्स फॉर्म द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सर्व सजीवांची रचना व कार्य ही पेशींच्या पातळीवरच होत असते. आपण काही खाल्लं तरी ते सगळं पेशीमध्येच जाते आणि पेशीच सगळ्या गोष्टी आपल्याला चालवतात आणि त्याच्यामुळे आपलं शरीर टिकून राहते. मेन
बेसिस ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन. हा फंक्शन शब्द आणि स्ट्रक्चर शब्द हा पेशीचा अतिशय महत्त्वाचा. स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ लिव्हिंग थिंग हे सगळं कुठं चालते? आपल्या पेशीमध्ये चालते. इट इज ओनली विथ द हेल्प ऑफ सेल्स दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी आउट ऑल देअर डिफरंट लाईफ प्रोसेसेस. या पेशीद्वारेच आपल्या शरीराच्या ज्या वेगवेगळ्या डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या लाईफ प्रोसेस जीवनक्रिया जसं श्वसन, रक्ताभिसरण, उत्सर्जन नाही का, रिप्रोडक्शन असे वेगवेगळे आपल्या जीवनक्रिया ह्या सगळ्या जीवनक्रिया या पेशीच्या मार्फतच पार पाडल्या जातात. यूज युअर ब्रेन पॉवर. डोके चालवा. वेअर डू द लाईफ प्रोसेसेस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम टेक प्लेस. आता आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी आहे, पण ज्या सजीवामध्ये एकच पेशी आहे त्या एक पेशीय सजीवामध्ये सगळ्या क्रिया कोठे होत असावं. म्हणजे एक पेशीय सजीवामध्ये सगळ्या जीवनक्रिया कुठे होते? त्या पेशीच्या आतमध्येच, एकाच पेशीमध्ये. जसं अमिबा आहे, अमिबाला एकच पेशी असते, त्याला नाक नाही, डोळे नाही, हृदय नाही, आपल्यासारखे हात अजून तोंड नाही, काहीच नाही, तरी पण मात्र अमिबा हा सजीव प्राणी आहे आणि एकच पेशीचा बनलेला आहे. बघा सेल, आता हे वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या याच्या वेगवेगळ्या सेल असतात, वनस्पतीच्या वेगळ्या, प्राण्यांच्या वेगळ्या. आता पेशीची रचना कशी असू शकते? अष्टकोनी, षटकोनी किंवा अशी या पद्धतीनं ही अशी जर सेल असेल तर असे अनेक सेल एकत्र आले का एकमेकाला जुळून असे जो भाग बनतो त्याला म्हणतो टिश्यू. टिश्यू म्हणजे उती. अशा अनेक उती एकत्र आल्या एखादी इंद्रिय म्हणते. आता हे काय आपलं जठर, आपलं जेवण याच्यातून साठते आणि घुसळले जाते या ठिकाणी. तर हे जठर अशा उतीपासून बनलेलं असतात. असं एखादी इंद्रिय, असे अनेक इंद्रिय आपल्या शरीरात असते. हे जठर आहे म्हणजे याला स्टमक म्हणतो आपण. त्यानंतर हे लिव्हर आहे, हे स्मॉल इंटेस्टाईन आहे, हे वाले बारीकवाले हा, आणि हे जे दिसतंय मोठं हा लार्ज इंटेस्टाईन आहे की नाही. आतमध्ये पॅनक्रियाज वगैरे आहे, तर किडनी वगैरे आतमध्ये दबून असते. असे अनेक ऑर्गन सिस्टम एकत्र आली की आपली मग शेवटी काय बनते? बॉडी बनते. जसं हे बुक बनते सगळ्यात शेवटी, तशाने आपली शेवटी बॉडी बनते. म्हणजे किती मार्गातून जावं लागते आपल्याला? 1 2 3 4 5 असे सगळे अवयव आपल्या शरीरामध्ये असतात. त्यालाच म्हणतात ऑर्गनायझेशन. याला शब्द आहे ऑर्गनायझेशनला रचना किंवा आपण म्हणू याला संघटन. कसं? इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवामधील संघटन. ग्रेट सायंटिस्ट. In 1665, a scientist, Robert Hooke, observed a thin section of cork under a microscope. कॉर्क म्हणजे एक रबरासारखा भाग असतो कठीण, त्याचा असा बारीकचा असा पत्र कापून त्यांनी मायक्रोस्कोपच्या खाली पाहिला. इन दिस सेक्शन ही सा हेक्झॅगोनल कंपार्टमेंट. हेक्झॅगोनल म्हणजे षटकोनी अशा आकाराचे डबे त्याला आढळले. लाईक दोज ऑफ अ बी हाईव. जसं काही आपलं मधमाशाचं पोळं पाहिलं तुम्ही, पुरी म्हणतो आपण त्याला, मोवाराची पुरी नाही का, तशा पद्धतीने. ही नेम दोज कंपार्टमेंट्स सेल्स. आणि त्या भागाला कंपार्टमेंट म्हणजे काय ते डब्बा किंवा भाग, एखादी तुकडा, त्याला नाव दिलं आणि सेल्स. धिस टर्म इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड सेला. हे जे त्याने सेल शब्द घेतला हा लॅटिन भाषेमध्ये सेला या शब्दापासून गेला. विच मीन्स दॅट स्मॉल रूम. सेलाचा अर्थ काय होते? स्मॉल रूम, छोटीशी खोली. कोण शोधून काढलं हे? रॉबर्ट हुकनी. किती? 1665 साली हा वाला रॉबर्ट हुक आहे. इन 1838 म्हणजे 1838ला द टू सायंटिस्ट M.J. शेल्डेन अँड थिओडोर श्वान फॉर्म्युलेटेड अ थेअरी अबाउट सेल्युलर स्ट्रक्चर. हा जो शेल्डन होता आणि थिओडोर श्वान नावाचा जो शास्त्रज्ञ होता, यांनी एक थिअरी शोधून काढली. कशाबद्दल? सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे पेशीय रचनाबद्दल. विच स्टार्टेड ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल्स अँड द सेल इज द फंडामेंटल कंपाऊंड ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या दोघांनी अतिशय मेहनत घेतली, खूप संशोधन केलं आणि शेवटी शोधून काढलं की आपल्या शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असेल तर तो सेल आहे. आणि हे सेल नुसतंच सेल नाही,
तर फंडामेंटल कंपोनंट मूलभूत भाग आहे कशाचा? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. इन 1885 रुडॉल्फ विर्चॉ stated that all cells are formed from pre-existing cell. मग एका वेगळ्या शास्त्रज्ञानं 1885मध्ये असं टप्प्याटप्प्यानं कोणती गोष्टी संशोधन होत जाते, म्हणजे त्या काळात असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध असते त्यानुसार संशोधन कोणते होत जाते. जसं आताच्या पिरियडमध्ये कोरोनाचं आहे, त्याच्या संशोधन करायला एक वर्ष लागत आहे शास्त्रज्ञांना लस शोधून काढायला, तशासारखं. तर 1885मध्ये रुडॉल्फ विर्चॉ यानं असं म्हटलं की सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल, ज्या मूळ पेशी असतात त्याच्यापासूनच बाकीच्या दुसऱ्या पेशी तयार होत जातात. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू.